बघू शकतो की कशा पद्धतीनं हा सोहळा टिपण्यासाठी अनेक नागरिकांनी सुद्धा आजूबाजूला गर्दी केलेली आहे। आपल्या मोबाईलमध्ये हा क्षण जो आहे तो सध्या कैद करताना नागरिक जे आहेत आपल्याला पाहायला मिळत आहे। विनेकरी असतील, टाळकरी असतील, त्याचबरोबर ती पताकाधारी असतील, हे सर्वजण जे आहेत ते सध्या नीरा नदीच्या या काठावरती दाखल झालेले आहेत। अगदी सुंदर अशा फुलांच्या पायघड्या घालत, रांगोळी काढत ज्या ठिकाणी सराटीमध्ये पालखीचा मुक्काम होता त्या मुक्काम स्थळावरून या ज्या पादुका आहेत त्या पादुकांना घेऊन अगदी या नीरा नदीच्या काठावरती पादुका सध्या दाखल झालेल्या आहेत। ज्ञानोबा तुकोबाचा गजर खचा, टाळ मृदुगांचा जो निनाद आहे तो अगदी भक्तिमय झालेला आहे। आपण बघू शकतो की कशा पताका अगदी फडकवल्या जात आहेत, आसमांत फडकल्या जातात। पुत्र भावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही जगी असावा झेंडा। खरं तर ही वारकरी संप्रदायाची पताका, ही सहिष्णुतेची पताका आहे, जी पताका घेऊन खरं तर ही वारकरी मंडळी जी आहेत ते देहूपासून दरमजल करत करत पुढे पुढे सरकतायत। आणि जसं जसं पुढे पुढे सरकतायत तसं तसं विठू नामाची भेटीची आस आहे किंवा जी भक्तीची आस आहे ती त्यांची पुढे पुढे येताना दिसत आहे। तसा तसा त्यांची ऊर्जा आहे, उत्साह आहे, विठू नामाला भेटण्याची जी ऊर्जा आहे ती अगदी पुढे पुढे येताना आपल्याला दिसत आहे। त्यामुळे एकंदरीतच या वारकऱ्यांचं जे उत्साह आहे, वातावरण आहे, चैतन्य आहे, अगदी प्रफुल्लित होतंय।